अरे देवा, तसं बाई तुम्ही भांडे घासता का? द्या इकडं. आणि किचन मध्ये चांगलं गरम गरम आमलेट बनवले, जा खाऊन घ्या तुम्ही. अगं बाई तुला ताप बीप तर नाही ना आला? तसं बाई ताप बीप काही नाही आला. जा, आमलेट गार होऊन जाईल, खाऊन घ्या तेवढं. आज म्हातारीची पेन्शन येणार आहे म्हणून म्हातारीच्या पुढं पुढं करणं आलं, नाहीतर आडलं माझं खात्यात. अगं सुनबाई काय झालं, काय रडती? अहो सासूबाई, तुम्हाला माहित होतं तुमचा लेक इतका चिगुलते, तर तुम्ही का लग्न लावून दिलं माझ्या संग? हा, पार्लरला 500 रुपये मागितले, ते सुद्धा दिले नाही त्यांनी मला. असं काय सुनबाई, तुला ज्याने पैसे नाही दिले काय? हे पैसे घे, तुला काय घ्यायचं ते घे. इथून पुढे जर तुला पैसे लागलं त्याच्याक मागू नको, माझ्याक मागत जा. ठीक आहे सासूबाई. अगं काय झालं? अहो, तुम्ही जर पैसे दिले असते तर तुमच्या आई एवढी मला ऐकवलं असतं का? ती चुंगू मारुडी. हा, मी भाजीला पैसे मागायला गेले तर म्हणते घेतोय नवऱ्याकडून. असं बोलली? मग किती ऐकवलं मला. तर तू टेन्शन नको घेऊ. काय नाही नाही, ते तुम्हाला बोलली ती. बरं जाऊ दे, आईचं काय मानावं नको घेऊ. हे तू पैसे घे आणि जा, तुला काय काय घ्यायचंय ते घे जा. आणि इथून पुढे पैसे लागले तर मला सांग, आईला बोलू नको अजिबात. ठीक आहे. लावलं की नाही डोकं? धुणं पडलंय, भांडी पडल्या, पसरी फोन मध्ये वाट घालीत. काम सोडायचं, धंदा सोडायचं, बसायचं मोबाईल मध्ये डोकं घालून. उठ, ते धुणी भांडी कर, उठ. अहो सासूबाई, माझ्या लग्नाच्या आधी तुम्हीच करत होतात ना, आता जसं आहे तसंच चालू द्या ना. सासूबाई, मी शॉपिंगला झाले, मला थोडेसे पैसे द्या ना. अगं सुनबाई, लग्नाच्या अगोदर शॉपिंगला पैसे तुझे आई बाप देत होते, मग त्यांच्याकडूनच घे. चाललंय ना तसंच चालू द्या. अरे पोरांनो, तुम्ही कुठं निघाल्यात का काय? अगं आई, शॉपिंग करायला चाललोय. अरे देवा, सासूबाईंना तर चक्कर आली, आता त्यांना कसं काय न्यायचं? आपण दोघं जाऊया, जाऊन लगेच येऊ. ठीक आहे. पोरांनो, कंच्या मोहल्ला जायचं? हजार वेळा सांगितलं, एक गोष्ट तुला नीट करताना येत नाही. एवढा लाख मोलाचा मोबाईल तोडला खुशाल. हा, किती किती नुकसान करत राहते तू. किती वेळा सांगितलं तुला, काम व्यवस्थित करत जा. हा, पैसे काय झाडाला लागतात का इथं? हा, चुकलं. काय चुकलं? अरे बाळा, काय झालं, का मारतो सुनबाईला? बघ ना आई, सारखी नुकसान करीत राहती. लाख मोलाचा मोबाईल तोडला येणी. जाऊ दे बाळा, झालेल्या गोष्टी परत भरवून येतात का? अरे देवा, फोन तर इथं ठेवला होता म्या. कुठे गेला हा फोन? या घरात एक वस्तू टायमा मिळत आहे माणसाला. अगं आई, इतके वेळ मी काय सांगत होतो, तुझाच मोबाईल तोडलाय तिने. रोग आला हिला एकदाचा, बरा ठिशीत होता, चांगलं माझ्या मनात जागवत होत. बाळा, तुझ्या बायकोला काय समजून सांग, ती अजिबात कामाला हात लाईत नाही. असं म्हणती तर? मी काय घरची मोल करीन नाही, सगळी कामं कराय. काय ग अश्विनी, मी हे काय ऐकतोय? तू आईला घरात कुठल्याच घरकामात मदत करत नाही का बरं असं? तुम्हाला काय वाटलं, मला घरातलं काम येत नाही, भांडी धुणी करता येत नाही, स्वयंपाक येत नाही? अहो, मला सगळं येतं, पण काय करणार, माझा हृदयाचा प्रॉब्लेम आहे ना. अरे देवा, सुनबाईला का हृदयाचा त्रास आहे का? हृदयाचा प्रॉब्लेम आहे? काय झाले तुझ्या हृदयाला? अहो, हृदय हृदय म्हणजे मन, माझं मनच होत नाही ना काम करायला, आणि मानतच नाही माझं मन. किती बिनलाजी आहे, म्हणती मन नाही होत मला काम करायला. 2-2 भाकरी कशी खाती? सुनबाई,
ए सुनबाई, हे म्हातारीनं ना फार वैताग आणून सोडलाय. सारखं हे कर ते कर, हे कर ते कर, वैतागच आला नुसता. का ग आई आवाज देते आणि तू म्हातारी कोणाला म्हणत होती? अहो तसं नाही. तुला कळतं का? आईचं वय झालंय आता. म्हातारा माणूस आणि लहान मूल सारखं असतं. त्याला समजून घ्यावं लागतं. या वयामध्ये त्याला गोष्टी सगळ्या समजती नाही. आपण थोडं त्याला समजून घ्यावं लागतं. लहान मूल आणि म्हातारा माणूस सारखं आहे ना. जशी लहान मुलाची काळजी करायची तशीच म्हाताऱ्या माणसाची काळजी करायची असते. हो चुकलं हो माझं. ठीक आहे, इथून पुढे घेईन काळजी. जा आई काय म्हणती बघ. अरे माझे बाबू, एक घास खा. अशा करते नाही छान छान मुली. एक घास खा बाळा. खा खा एक घास. मस्त मस्त साखर टाकली मी. एक घास खा. एक घास खा बाळा. खा. अश्विनी काय आहे? आई हात उचलते. ओ ओरडतं कशाला? तुम्हीच तर सांगितलं ना आईची काळजी आपल्या लहान मुलांसारखी घ्यायची म्हणून. मग त्यात काय झालं आता मी मारलं तर? आणि आपण काय आपल्या मुलांना मारत नाही का? ओरडत नाही का? नाही खाल्लं तर मग काय करणार? ओरडणार ना, मारणार ना. अच्छा हमको सिखा रिया है अच्छा. ओ तुम्हाला आज एक निर्णय करावाच लागेल. एक तर तुमच्या आयुष्यात तुमच्या आईला ठेवावं लागेल, नाहीतर मला तरी ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये विचार करायची काय गरज आहे? माझ्या आईने मला जन्म दिलाय. 9 महिने तिला मला पोटामध्ये वाढवलंय. माझ्या आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुझ्यासाठी मी तिला सोडू असं होऊच शकत नाही. तुला जे करायचंय ते तू कर. बाई माझं गुणाचं लेकरू ग. अशी पण आता मला कोणाची गरज नाही. मला 2 करोडची लॉटरी लागले. तुला काय वाटतं? पैशासाठी तू मला खरेदी करू शकते का? असं होऊच शकत नाही. पैसा सर्वस्व नाहीये. माझी आई माझ्यासाठी सर्व आहे. जीवनात पैसा माणूस कधीही कमवू शकतो, पण आईसारखं प्रेम भेटू शकत नाही. बरोबर ना? अरे टोन घ्या, तुला पैसा कमवायची अक्कल आहे का? पैसा आहे तर सगळं आहे. सुनबाई चाल मस्त पैकी खरेदी करू, त्याला राहू दे इथंच.